कॉलेजवयीन तरुणी पोलिसांच्या ताब्यात, देश हादरला. उच्च शिक्षित घरातील सभ्य कुटुंबातील मुली पण अचानक पोलिसांनी घरातूनच उचलल्या. आई बाप हादरले, डोक्याला हात लावून बसले. आपल्या मुली, आमच्या मुली, कसं शक्य आहे? शिक्षणावर खर्च केलेले लाखो रुपये, सारा विश्वास, सारी स्वप्न एका क्षणात वाटोळं झालेलं. पोलीस म्हणतात या मुली असं काही करत होत्या की आम्हालाही विश्वास बसत नव्हता. माणसाची माणसावरची श्रद्धाच ढासळेल अशी घटना. पण काय करत होत्या त्या मुली? मुलींना का ताब्यात घेण्यात आलं? घटना सुरू होती रायपूर जवळच्या हॉटेल ब्ल्यू ऑरापासून. शहरातलं एक हाय प्रोफाईल लक्झरी कोट्यावधींचं हॉटेल. इथे रात्री उशिरापर्यंत गाड्यांची ये जा सुरूच असायची. पण त्या रात्री काहीतरी वेगळं घडलं. रात्री 9:30चा वेळ. समोर आली एक पांढरी SUV. त्यातून उतरल्या 3 कॉलेजवयीन मुली. हातात महागडी बॅग, चेहऱ्यावर मेकअप आणि चेहऱ्यावर एक विचित्र शांतता. त्यांच्या मागून एक माणूस मोटरसायकलवर येऊन उभा राहिला. शकल्या तिथेच सुरू झाल्या. हॉटेलचे कर्मचारी एकमेकांकडे पाहू लागले, कारण त्या मुली वारंवार यायच्या, पण आज काहीतरी वेगळं दिसत होतं. अचानक हॉटेलच्या बाहेर थांबली पोलिसांची व्हॅन. 4-5 गुप्त पोलीस आत धावले. रिसेप्शनवर गोंधळ. गेस्टना बाहेर थांबवण्यात आलं आणि काही मिनिटात त्या तिन्ही मुलींना थेट पोलिसांच्या ताब्यात घेतलं. मुली रडत नव्हत्या, ओरडत नव्हत्या, फक्त शांत, खूप शांत, इतक्या शांत की तो शांतपणच संशय वाढवत होतं. हॉटेलमध्ये चाललेलं नेमकं काय? मुलींकडे एवढ्या वेळा कोण यायचं? त्या खोलीतून का सतत लाईव्ह चॅटचे आवाज यायचे? आणि रात्रीच्या रात्री आलेले बिझनेसमॅन कोण? पोलिसांनी खोलीत धडक मारली आणि आत पाहिलं तेव्हा सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. ती खोली केवळ खोली नव्हती, ती गुप्त रॅकेटचा केंद्रबिंदू होती. 2 फोन, 3 लॅपटॉप, कॅमेरे, वेगवेगळ्या देशातील सिम कार्ड्स आणि कपाटात ठेवलेली रोख रक्कम. मुलींच्या बॅगेतून सापडलेल्या पासपोर्टवर कोणाची नावं? नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, अगदी परदेशी मुलींचे फोटो. या मुली एवढ्या शांत का? कारण त्या फक्त सहभागी नव्हत्या, त्या व्यवसाय सांभाळत होत्या. पोलिसांना कळलं या मुली हॉटेलमध्ये राहून वेगवेगळ्या शहरातून आलेल्या मुलींना मागणीनुसार पुरवत होत्या. आणि या तिन्ही मुली त्या फक्त चेहरा. मुख्य सूत्रधार ही होती माया अधिकारी नावाची एक महिला. नेपाळमधून आली होती आणि संपूर्ण रॅकेट तिच्या हातात. पोलिसांनी हॉटेल ब्ल्यू ऑरावर छापा टाकला तेव्हा एकूण 11 मुली, 2 दलाल आणि हजारो पानांचा पुरावा मिळाला. संपूर्ण ऑपरेशन एवढं मोठं होतं की स्थानिक पोलीसच नव्हे, संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. पण अजून एक मोठा धक्का तर बाकीच होता. जेव्हा पोलिसांनी अटक केलेल्या त्या 3 कॉलेजवयीन मुलींचे पत्ते तपासले तेव्हा समोर आली सर्वात थरकाप उडवणारी गोष्ट. त्या राहत होत्या शांत शांत रस्त्यावरच्या एका साध्या घरात. आई-वडील सरकारी नोकरीत, मुली सर्व उच्च शिक्षित, कॉलेज टॉपर. घरातून बाहेर पडताना क्लासला जाते एवढंच म्हणायच्या. पोलीस त्या घरी गेले. दरवाजा उघडताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. आमच्या मुली, कसं काय शक्य आहे? त्या असं काहीच करू शकत नाहीत. आई कोसळलीच. वडील निशब्द. घरात तणाव, दुःख, अविश्वास. मुलींच्या रूममध्ये शोधाशोध सुरू झाली आणि तिथून मिळालं गुप्त चॅट्स, संपर्क यादी, परदेशातील नंबर, हॉटेल बुकिंग लिस्ट आणि माया अधिकारीशी सततचा संपर्क. सगळा खेळ तिथेच उघडा झाला. मुलींना मिळत होते महागडे गिफ्ट्स, लाखोंची कमाई, फ्री ट्रिप्स आणि घरच्यांना काहीच कळत नव्हतं. आई-वडील हादरूनच बसले. जगाला दाखवायला त्यांच्या मुली आदर्श, पण वास्तवात त्या मोठ्या रॅकेटचा भाग बनलेल्या. आणि शेवटी सत्य उघड झालं. ही मुली स्वतः नजरकैदेत आल्या होत्या, पण त्यांना ओढलं गेलं होतं माया अधिकारीच्या जाळ्यात. तो रॅकेट फक्त भारतातच नव्हे, परदेशातही पसरलेला होता. रायपूरमध्ये पकडलेल्या 2 मुलींना मायानेच पाठवलं होतं. पोलिसांनी तिला पकडलं तेव्हा तिच्याकडे होते 2 iPhone, मोठी रोख रक्कम आणि नामांकित लोकांची एक संपूर्ण यादी. शेवटी सर्व मुलींना दलालांना ग्राउंड फ्लोअरवर उभं करून व्हॅनमध्ये बसवण्यात आलं. हॉटेल ब्ल्यू ऑरा बाहेर पहिल्यांदाच एवढा जमाव जमला की लोकांचे एकच प्रश्न, हे कॉलेजच्या मुली शिक्षित घरातील, असं कसं काय शक्य आहे? संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. सोशल मीडियावर धडकी भरवणाऱ्या हेडलाईन्स आणि एका क्षणात शहरभर एकच चर्चा. पण त्या शांत स्थिर मुली, त्यांचं शांत राहणं, त्यांचा आत्मविश्वास, त्यांनी काहीतरी अजून लपवलं होतं का? क्या रॅकेटचा अजूनही काही मोठा भाग आहेत का? की अजून लोक यात सामील आहेत? इथे कथा संपत नाहीत, कारण पोलिसांनी सांगितलं हॉटेल ब्ल्यू ऑरा हा शेवट नाही, ही फक्त सुरुवात आहे.